तुमचे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। जसे की तुम्ही न्यू इयरच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल की दीदी माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज देणार होती, तर ते सरप्राईज आलं आहे। ओपन करण्याचा जो व्हिडिओ आहे तो बघा, जेव्हा हे पार्सल आलं तेव्हाच तो मी काढला होता। आलेला आहे, आता आपण ओपन करू काय याच्यामध्ये। गाईज, मला भेटलं आहे माझं न्यू इयर गिफ्ट। मला खूप दिवसापासून पाहिजे होतं, मला खूप आवडलं आहे। तर याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन आहे कसं यूज करायचं ते आपल्याला नाही लागत, आणि त्याच्यामध्ये एक 30 रुपयाचा कॅशबॅक भेटलाय ते पण आपल्याला नाही लागत। सगळ्यात महत्वाची आणि कामाची चीज जी आता आपण तिला बाहेर काढू, हो ही त्याची पिन आणि हे आपलं सरप्राईज। तर ही आहे स्मार्ट सेल्फी स्टिक, ज्याने आपण ब्लॉगिंग करू शकतो। त्याच्यामध्ये एक लाईट सुद्धा आहे जसे की तुम्हाला बॉक्स मध्ये दिसत असेल, आणि स्टँड सुद्धा आहे। तर ही अशी काही ओपन होते आणि इथून आपण इथे असा आपला मोबाईल याच्यात अटॅच करू शकतो, आणि ही एवढी त्याची हाईट आहे। आणि हे जर आपल्याला सेल्फी स्टिक म्हणून यूज करायचं तर आपण असं करू शकतो त्याला, आणि जर आपल्याला तो स्टँड म्हणून यूज करायचा आहे तर त्याच्यासाठी स्टँड सुद्धा आहे। म्हणजे हे असं आपण ठेवून याच्यामध्ये कॅमेरा लावून आपला व्हिडिओ स्वतःच काढू शकतो। अगोदर माझ्याकडे रिंग लाईट होती पण ती एवढी खाली नव्हती होत, ती ह्या साईडपर्यंत व्हायची, आणि मी जर खाली बसलेली असायची की मग मला असं ठेवायला लागायचं, जसं की आता ती नाही। स्ट्रगल गाईज, आता माझं स्ट्रगल याच्यामुळे कमी होणार आहे। इथं याचं हे ब्लूटूथ आहे, हे आपण असं काढू शकतो। तर हे आपलं ब्लूटूथ, तर हे आता मी तुम्हाला याच्यामध्ये कॅमेरा अटॅच करून एक छोटं करून दाखवते। तर हे आपल्याला कनेक्ट करावं लागेल, पण या ब्लूटूथचं नाव काय आहे आता आपल्याला ते फेकून दिलेलं इन्स्ट्रक्शन बघावं लागेल। पुढे गेलं सापडलं, याच्यात काय नाव दिलंय म्हणजे आता आपल्याला मोबाईलचं ब्लूटूथ चालू करून त्याच्यात सेल्फी हे याचं नाव आहे ते कनेक्ट करावं लागेल, आणि मग आपली सेल्फी काढू। मोबाईल दुसरा लागेल, ह्या मोबाईलमध्ये कनेक्ट करायचं मला दिसणार नाही, दुसरा मोबाईल घेऊ आपण। तर हा आपला दुसरा मोबाईल, याचा आपण ब्लूटूथ चालू करू, आणि याचं ब्लूटूथ मोबाईलला ब्लूटूथ कनेक्ट करून घेतलं का इथे आपण असा मोबाईल लावू शकतो, आणि हे असा ठेवून देऊ शकतो। हा मोबाईल किती काही लांब नेला, म्हणजे त्यात किती दिलं काय माहिती, 10-20 मीटर, म्हणजे या रूम तर दुसऱ्या रूम पर्यंत समजा असा लांब ठेवला आणि आपल्याला ग्रुप फोटो काढायचा आहे तर फक्त इथून एक हे बटन दाबायचं आणि तिथे आपला फोटो व्हिडिओ काय आहे ते सुरू होऊन जातं। आणि याच्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण समजा रात्रीचा व्हिडिओ काढतोय आणि नॉर्मली आपण सेल्फी कॅमेऱ्याने ब्लॉग करत असतो, व्हिडिओ काढत असतो, तर मग आपल्या चेहऱ्यावर असा अंधार अंधार येतो आणि मग कळत नाही आपण कसं येतोय। त्यासाठी त्यांनी इथे दिलेली आहे लाईट। याच्यामधली सगळ्यात चांगली गोष्ट मला हीच वाटली की म्हणजे जर आता जसं की आता हे विदाऊट लाईट असं येतं, आणि ही आपली लाईट लावून असा व्हिडिओ येतो, म्हणजे असं फ्रेश दिसतं। तर हे तर खूपच कामाचं आहे। आणि इथे जी त्यांनी टॉर्च दिली त्याला चार्जिंग करायला हे असं त्याचं केबल पण दिली आहे, पण इथं जे ब्लूटूथ दिलं आहे त्याला ना की चार्जिंगची केबल दिली आहे, त्याला एक असा एवढासा सेल आहे, तो टाकावा लागेल, तो माहीत नाही भेटतो का नाही, पण तो जरा जपून जपून वापरावा लागेल। जर मग याची सेल संपला तर मग हे ब्लूटूथ आपल्याला काहीच कामाचं राहणार नाही, आपल्याला फक्त लाईट कामाला येईल। या कंपनीचं नाव आहे R1S सेल्फी स्टिक। ही मी ऑर्डर केली आहे, मी नाही दीदीने ऑर्डर केली आहे मिशोवरून। आणि आता खरं एक सांगू का, जेव्हा हे पार्सल आलं त्या दीदी तर बाहेर गेली ती, तर तिने त्यांचा पार्सल आज फोन आला, हॅलो तुमचं पार्सल आले। माझी रिॲक्शन आहे काय होती, ते म्हटलं हॅलो हा पार्सल आलं। पार्सल मी नाही मागवलं आहे काहीच, तुमचंच पार्सल आहे, तुमचं नाव जे काय नावाने ऑर्डर केले ते नाव सांगितलं
ते तुम्हीच आहे का? म्हटलं हो. पण मी काहीच नाही ऑर्डर केलं म्हटलं. मला वाटलं चुकून असं काय मी शिकवायची सवय आणि अचानक झालं काहीतरी ऑर्डर. आता ते का बिना कामाचंच राहायला बसलं. मला इतकी भीती वाटली अगोदर. मग मी काय केलं, पैसे तर बिलकुल नव्हते. घरी ठेवून जाईल मॅडम की असं येईल का काय, काहीच सांगितलं होतं मला, काहीच माहीत नव्हतं. शेवटी मी जेवढी पॉकेट मनी साचून पैसे होते माझे पैसे दिले आणि ते पार्सल घेऊन आले. मग मला पण मी तुला माझे पैसे दिले नंतर ना. अच्छा, पण तेव्हा तर माझेच द्यावा लागले ना. पण तरी गिफ्ट आता माझ्याकडून झालं, तुला पैसे भेटले ना त्याचे. अच्छा ठीक आहे. आणि मग घरी आल्यावर तरी त्याच्यावर मग नावच पाहिलं नाही का काय त्याच्यावर, म्हणजे जिथे ॲड्रेस तिथे दिलं ना आपलं मधलं पार्सल काय, तर त्याच्यावर मला कळलंच नेमकं काय हे R15 मला काहीच कळतच नव्हतं. मग त्यानंतर मी म्हणजे ज्या मोबाईलमध्ये आता व्हिडिओ चालू त्याच्यामधूनच ऑर्डर केलं, तर तो माझा मोबाईल आहे तरी मला माहीत नव्हतं की माझ्या मोबाईलमधून पार्सल ऑर्डर केलं आहे, ते प्लेस झालं, ते डिलिव्हर झालं, हेच काहीच मला माहीत नव्हतं. तू कधी ऑर्डर केलं ते? रात्री 12:30 वाजता. पहिलं म्हणजे माझ्या मोबाईलवरून ऑर्डर केलं, मलाच माहीत नव्हतं. डायरेक्ट घरी आलं. मी त्यांना म्हणणार होतं रिटर्न करून द्या, मी काही नाही मागवलंय, चुकून आलं असं अगोदर असं म्हणणार होते. मग मी हिला फोन करून विचारलं, हे पार्सल आलं. मग मी माझ्या मोबाईलमध्ये बघितलं, सगळ्यात तिथं गुगल सर्चमध्ये एक नंबर मिशो होतं, नाही फ्लिपकार्टवरून ऑर्डर केली सॉरी ही स्टिक. तर तिथं वरती एकदम फ्लिपकार्ट होतं. मग मी त्या साईडवर जाऊन ओपन केलं. मग जिथं माझ्या ऑर्डर्स होत्या तिथं बघितलं की सेल्फी स्टिक आहे. तेव्हा मग मी ते पार्सल ओपन केलं. अगोदर केलं असतं मला वाटलं इच्छा कामाचं असेल, काही तिने मागवलं असेल तर मग ती ओपन करील. पण जेव्हा मी ते पाहिलं ना काय माझ्या ऑर्डर्समध्ये हे आहे, मग डायरेक्ट असं उछलने लग गई अंदर से मी, कारण मला खूप आवडलं हे आणि मला पाहिजेच होते हे. तर इथून पुढचे जे सगळे भाग राहतील ते याच्यातून शूट झालेले असतील. आणि का बरं मागवलं, तर जेव्हा मी असा मोबाईल पकडायची असा, तर तो जास्त लांब करताना ते बरोबर यायचं, पण जेव्हा मी असं पकडायचे तो असा खूप लांब पकडायला असायचा, नुसतं मला असा चेहराच यायचा, असं बाकी खालची बॉडी वगैरे येत नव्हती. जसं की याच्यात टाकलं तर ते बरोबर येऊन जाईल. हा तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्येच कळलं होतं की मला न्यू इयरसाठी काहीतरी गिफ्ट येणार आहे. आणि जर तो ब्लॉग तुम्ही अजून बघितला नसेल तर त्याची लिंक इथे कोपऱ्यात आय बटनवर इथे येत असेल, 31st सेलिब्रेशन असं वगैरे इथं नाव येत असेल, तर तिथे क्लिक करा आणि तो ब्लॉगसुद्धा जरूर बघा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. व्हिडिओ संपल्या अगोदर ह्या सेल्फी स्टिकने घेतलेल्या काही क्लिप्स मी पुढे ॲड करते, जेणेकरून तुम्हाला कळेल की कसे व्हिडिओ शूट होऊ शकता. आता तुम्हाला कशी वाटली तर सांगा, मला तर खूप आवडली.